मराठी चित्रपटांमध्ये नव्या दमाची पिढी दाखल होते आणि तीही अगदी जोरदार पदार्पणात चित्रपट सुपरहिट होतील अशी। या अशाच पिढींमधल्या काही तरुण मुली ज्या पुढे जाऊन मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयाचं आणि अदाकारीचं ग्लॅमर ऍड करतील। केतकी माटेगावकर। शाळा ते फुंत्रू, केतकीचे बदलते अवतार आपण पाहिले। उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका आणि आता उत्तम फॅशनिस्टा अशी एक सर्वांग सुंदर कलाकार म्हणून ती आपल्या समोर आली आहे। अगदी मराठमोळी शिरोडकर ते फुंत्रू मधली ड्रॉप डेड गॉर्जियस अनया, हा चेहरा नक्कीच मराठी चित्रपटांना चार चांद लावेल। पर्ण पेठे। रमा माधव मधून आपल्या समोर आलेली पर्ण आता लवकरच नेहा राजपाल निर्मित फोटोकॉपी ह्या चित्रपटात दोन वेगवेगळे लुक घेऊन समोर येणार आहे। शिवाय तिच्या आगामी YZ ह्या चित्रपटातही तिच्या अभिनयाची एक वेगळी झलक पाहायला मिळेल। हा रिफ्रेशिंग चेहरा नक्कीच डोक्यात राहतो। मिताली मयेकर। हा चेहरा आपण अनेक मालिकांमधून आणि नाटकांमधून पाहिलाय, परंतु उर्फी मधली प्रथमेश सोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच लक्षात राहिली आहे। उर्फीनंतर सर्वांच्याच नजरेत भरलेली मिताली मयेकर एक नवीन आणि रिफ्रेशिंग असा चेहरा आहे। मितालीचा फ्रेश लुक नक्कीच तिला गर्ल नेक्स्ट डोअर बनवतोय। शिवानी रांगोळे। फुंत्रू मध्ये केतकी सोबत दिसलेला हा चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळेल अँड जरा हटके या चित्रपटात, तोही प्रमुख भूमिकेत। शिवानीच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स हा तिच्या व्यक्तिमत्वाचा प्लस पॉइंट ठरेल। नाजूक आणि अगदी अर्बन चेहरा, यामुळे शिवानीचा पडद्यावरचा वावर रिफ्रेशिंग वाटतो। रिंकू राजगुरू। मराठीत सांगितलेलं कळत नाही असं म्हणून काळजाचा ठोका चुकवणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू नक्कीच एक आउट ऑफ द बॉक्स चेहरा आहे। सावळा रंग, बेधडक स्वभाव आणि अख्खा खेळ जिंकून घेणारे बोलके करारी डोळे, रिंकू राजगुरू नक्कीच आपल्या बोल्ड येट ब्युटिफुल अवतारामुळे लोकांच्या लक्षात राहील। तर ह्या होत्या आगामी 5 टीनेजर्स अभिनेत्री ज्या मराठी इंडस्ट्रीचं ग्लॅमर आणखी वाढवतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।